हॅलो फ्रेंड्स, माझं नाव श्राव्य आहे. गोष्टींचा खजिना या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या चॅनलवर दररोज तुम्हाला नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील. माझ्या चॅनलवर तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी गोष्टी ऐकावयास मिळतील. जर तुम्हाला माझ्या गोष्टी आवडल्या तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन गोष्टी ऐकायला मिळतील. आणि बरं का मित्रांनो, गोष्टी ऐकायच्या असल्यामुळे आपले डोळेसुद्धा खराब होणार नाही. चला तर मग आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भगवंतावर विश्वास. चला सुरू करूयात. भगवंतावर विश्वास. थंडीचे दिवस होते. संध्याकाळ झाली होती. आकाशात ढग जमले होते. एका कडुलिंबाच्या झाडावर बरेचसे कावळे बसले होते. ते वारंवार काव काव करीत होते आणि एकमेकांशी भांडत होते. त्याच वेळी एक लहानशी मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर बसली. तिला पाहताच काही कावळ्यांनी तिच्यावर हल्ला केला. बिचारी मैना म्हणाली, ढग खूप आले आहेत म्हणून आज लवकर अंधार झाला. मी माझे घरटे विसरले. मला आज रात्रभर येथेच बसून राहू द्या. कावळे म्हणाले, नाही, हे झाड आमचे आहे. तू येथून पळ काढ. मैना म्हणाली, सर्व झाडे तर देवाची आहेत. ह्या थंडीत जर पाऊस पडला आणि गारा पडल्या तर देवच आपले प्राण वाचवू शकेल. मी फारच लहान आहे. तुमची बहीण आहे. माझ्यावर तुम्ही दया करा आणि मला येथेच राहू द्या. कावळे म्हणाले, आम्हाला तुझ्यासारखी बहीण नको. तू देवाचे नाव फार घेतेस, तर त्याच्या भरवशावर येथून जात का नाहीस? तू गेली नाहीस तर आम्ही सर्वजण तुला मारू. कावळे तर भांडखोर असतातच. ते संध्याकाळी जेव्हा झाडावर बसू लागतात तेव्हा आपापसात भांडल्याशिवाय त्यांना राहवत नाही. ते एकमेकांना मारतात आणि काव काव करून भांडतात. कोणत्या फांदीवर कोणत्या कावळ्याने रात्री बसावे हे लवकर ठरत नाही. त्यामुळे वारंवार त्यांच्यात भांडणे होतात. मग दुसऱ्या एखाद्या चिमणीला ते आपल्या झाडावर तरी कसे बसू देतील? आपसातील भांडणे सोडून ते मैनेला मारण्यास धावले. कावळे काव काव करीत आपल्यावर चालून आल्याचे पाहून बिचारी मैना तेथून ओढून गेली आणि थोड्या दूरवर जाऊन एका आंब्याच्या झाडावर बसली. रात्री वादळ आले, ढग गरजले आणि मोठ्याल्या गारा पडू लागल्या. मोठ्या बटाट्या एवढ्या गारा फटाफट बंदुकीच्या गोळ्याप्रमाणे पडत होत्या. कावळे काव काव असे ओरडले. इकडे तिकडे जरासे उडाले, पण गाराच्या माऱ्यामुळे जखमी होऊन सगळेच जमिनीवर पडले. बरेचसे तर मरून गेले. ज्या आंब्यावर मैना बसली होती त्या आंब्याची एक मोठी फांदी वादळाने तुटून पडली. ती आतून सडल्यामुळे पोकळ झाली होती. फांदी तुटल्यावर झाडाच्या बुंध्यात एक ढोल तयार झाला होता. छोटी मैना त्यात घुसली. तिला एक सुद्धा गारा लागला नाही. सकाळ झाली. 2 घटका दिवस वर आल्यावर छानदार ऊन पडले. मैना त्या ढोलीतून बाहेर आली. तिने पंख पसरले, किलबिल करून देवाला नमस्कार केला आणि उडाली. जमिनीवर गारांनी जखमी झालेल्या कावळ्यांनी मैना उडत असताना पाहून मोठ्या मुश्किलीने म्हटले, मैना ताई, तू कुठे राहिली होतीस? तुला गारांच्या मारातून कोणी वाचविले? मैना म्हणाली, मी आंब्याच्या झाडावर एकटी बसली होती आणि देवाची प्रार्थना करीत होते. दुःखात पडलेल्या निराधार जीवाला देवाशिवाय दुसरे कोण वाचवू शकणार? पण देव काही फक्त गारांपासून वाचवित नाही आणि फक्त मैनेलाच वाचवित नाही. जो देवावर विश्वास ठेवतो आणि त्याची आठवण करतो त्याला देव सर्व संकटातून मदत करून वाचवितो आणि त्याचे रक्षण करतो. कशी वाटली गोष्ट मित्रांनो? माझा फेवरेट देव तर गणपती बाप्पा आहे.
तुमचा कोण आहे हे कॉमेंटमध्ये मला जरूर सांगा. बाय बाय, उद्या भेटूयात.